दिल्लीच्या जंतर मंतरवर ना कोणत्या राजकीय पार्टीचा झेंडा होता ना कोणता मोठ्या पक्षाचा राजकारणी यामध्ये आघाडीवर होता, मात्र तरी सुद्धा सगळी सिस्टीम हल्ली। ही कमाल होती जेनझीच्या कॅम्पस नेटवर्क आणि सोशल मीडियाची। दिल्लीत झालेल्या सीजेपीच्या या आंदोलनानं एक गोष्ट तर स्पष्टपणे लक्षात आणून दिली, ती ही की जेनझी पिढी फक्त सोशल मीडियावर रील स्क्रोल करत बसत नाही, तर व्यवस्थेविरुद्ध रस्त्यावर उतरून आपल्या पिढीचा धाक सरकारला दाखवू शकते। सध्याच्या काळातलं प्रचाराचं एक सर्वात यशस्वी माध्यम असलेलं सोशल मीडिया कसं हाताळायचं आणि याचे अल्गोरिदम कसे सेट करायचे हे या पिढीला पक्क माहिती आहे, आणि याच माध्यमाचा वापर करून सरकारला नमतं कसं घ्यायला लावायचं हेही या पिढीने दाखवून दिलं। संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2029 पर्यंत जेनझीची भारतातील लोकसंख्या तब्बल 38 कोटींच्या पार जाईल। म्हणजे एकूण मतदारांचा विचार केला तर 35 ते 40% वाटा एकट्या जेनझीचा असेल। मग प्रश्न पडतो की 2029च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान कोण होणार हे जेनझी ठरवेल का? 2029च्या निवडणुकांमध्ये जेनझी किती प्रमाणात निर्णायक ठरेल? एकूण मतांचा पॅटर्न काय सांगतो? सगळी आकडेवारी सविस्तरपणे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। भारताचं राजकारण आजवर एका साच्यात चालत आलंय। जात, धर्म, प्रांत, पारंपरिक वोट बँक। गावाकडचा सरपंच किंवा गल्लीतला दादा सांगेल तिथे अख्खी वाडी मतदान करत आली आहे। याच समीकरणांवर राजकीय पक्ष आपले निवडणुकांचे सेफ फॉर्म्युले आखायचे आणि निवडणुका जिंकायचे। पण 2029ची निवडणूक या सगळ्या जुन्या समजुतींना मोडीत काढणारी ठरू शकते, कारण येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना एक नव्या वोट बँकला सामोरं जावं लागणार आहे, आणि ती वोट बँक आहे जेनझीची, ज्याचा वयोगट आहे 18 ते 32च्या दरम्यान। हा सगळा विषय समजून घेण्यासाठी अर्थातच आकडेवारीचं गणित समजून घ्यावं लागेल। निवडणूक जिंकण्यासाठी नक्की काय लागतं तर मतांची टक्केवारी। भारतामध्ये दरवर्षी कोट्यवधी तरुण वयाची 18 वर्ष पूर्ण करून नव्यानं मतदार यादीत समाविष्ट होतात। आता 2024च्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण घ्यायचं झालं तर 18 ते 19 वयोगटातील नव मतदारांची संख्या 2 कोटींच्या आसपास होती। याच निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार वय वर्ष 18 ते 29 वयोगटातील एकूण तरुण मतदारांची संख्या 21.5 कोटी इतकी होती। म्हणजे एकूण 96.88 कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी जवळपास 22% पेक्षा जास्त हिस्सा हा तरुण मतदारांचा होता। हे झालं 2024चं। आता जरा 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या डेटावर नजर टाकूया। संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2029च्या निवडणुकीत भारताची एकूण लोकसंख्या 145 ते 150 कोटींच्या आसपास असेल। त्यातली 38 ते 40 कोटी जनता ही पूर्णपणे जेनझी म्हणजे साधारण 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेली पिढी असेल। म्हणजे जर आपण देशातील एकूण मतदारांचा विचार केला तर एकट्या जेनझीचा वाटा तब्बल 35 ते 40% इतका असेल। आकडेवारी असंही सांगतेय की 2029ला सुमारे 6 ते 8 कोटी असे मतदार असतील जे आयुष्यात पहिल्यांदाच देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान करतील। 38 कोटी तरुण मतदार ही संख्या एवढी मोठी आहे की भारतीय इतिहासात पहिल्यांदा जेनझी पिढी ही मिलेनियल्सना म्हणजे त्यांच्या आधीच्या पिढीला मागे टाकून देशातील सगळ्यात मोठी प्रौढ पिढी ठरणार आहे। या साध्या वाटणाऱ्या आकड्याचा थेट राजकीय अर्थ काय होतो तर 2029च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करणारा देशातला प्रत्येक चौथा मतदार हा जेनझी असेल, आणि जेनझीचा मतदानातील वाटा देशात कोणत्याही पक्षाचं सरकार आणू शकतो आणि कोणाचंही सरकार एका झटक्यात पाडू शकतो। आता या जेनझी मतदारांना पार्लमेंटरी पॉलिटिक्स मधून म्हणजे निवडणुकांच्या राजकारणातून समजून घेऊ। पूर्वीच्या काळात निवडणुका प्रचार सभा, पोस्टर्स, झेंडे आणि वर्तमानपत्रांवर जिंकल्या जायच्या। 2014 मध्ये फेसबुक आणि व्हॉट्सअपचा शिरकाव झाला आणि माध्यमांचा वापर करून निवडणुका कशा प्रकारे जिंकता येतात हे आपल्याला दिसलं। 2019 मध्ये डिजिटल मीडियाने पूर्ण ताबा घेतला, पण 2024 नंतर 2029 कडे जाताना निवडणुकांच्या प्रचाराची व्याख्या सुद्धा बदलत चालली आहे। जेनझी ही डिजिटल नेटिव्ह पिढी आहे, म्हणजे ही पिढी जन्मालाच इंटरनेटच्या युगात आली आहे। ही पिढी रात्री 9 वाजताच्या टीव्ही न्यूज डिबेट्स पाहत नाही, त्यांचा राजकीय अभ्यास होतो इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स, पॉडकास्ट आणि एक्स वरच्या पोस्टवरून। नीट घोटाळा असो, बेरोजगारीचा मुद्दा असो किंवा नेत्या अभिनेत्याविषयीची एखादी बातमी, एका रात्री ट्रेंड कसा चालवायचा हे जेनझीला सांगण्याची गरज नाहीये। नीट आंदोलनादरम्यान ना कोणती राजकीय संस्था मागे होती ना मोठा निधी होता, फक्त एका हॅशटॅगनं अख्ख्या देशाचं लक्ष वेधून घेतलं। त्यामुळे हीच ताकद 2029च्या निवडणुकीत लावली तर सत्तेची गणितं बदलायला वेळ लागणार नाही असं म्हणता येऊ शकतं। याचं अजून एक कारण म्हणजे आज भारताचं सरासरी वय वर्ष 28 आहे।
18 ते 40 वयोगटातील लोकांची संख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 40% आहे. पण लोकसभेत या वयोगटाचे किती खासदार आहेत? फक्त 11%. 1950 मध्ये म्हणजेच स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात संसदेत तरुण खासदारांची संख्या आजच्या पेक्षा दुप्पट होती. आज आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचं सरासरी वय 56 वर्ष आहे. देश 28 वर्षांचा आणि देशाबद्दलचे निर्णय घेणारे नेते 56 वर्षांचे. या जनरेशन गॅपमुळे राजकीय पक्षांना या निर्णायक वोट बँकसाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जेन झी नक्की कोणत्या मुद्द्यावर मत देईल? राजकीय विश्लेषण असं सांगतं की पारंपरिक राजकारण ज्या मुद्द्यांवर चालतं म्हणजे जात, धर्म, भावनिक आव्हानं किंवा फ्रीबीजचा प्रभाव जेन झीवर तुलनेनं कमी पडतो. या पिढीचे प्राधान्यक्रम पूर्णपणे वेगळे आहेत. यामध्ये सध्याच्या परिस्थितीला धरून 3 मुद्दे महत्त्वाचे ठरतात. पहिला मुद्दा नीट, यूपीएससी, राज्यसेवा परीक्षा किंवा इतर सरकारी भरतीमध्ये होणारे घोटाळे आणि पेपर लीक. जेन झीसाठी हा अत्यंत संवेदनशील आणि संतापाचा विषय आहे. त्यामुळे ज्या पक्षाकडे पारदर्शक शिक्षण आणि व्यवस्थेचा रोडमॅप असेल त्याला हे तरुण साथ देऊ शकतात. दुसरा मुद्दा बेरोजगारी आणि स्किल गॅप. फक्त डिग्री असून चालत नाही, तर हातात काम हवंय. एआय मुळे येणाऱ्या काळात आयटी, कॉर्पोरेट सेक्टरमधील नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे. त्यामुळे 2029 मध्ये हे जेन झी रोजगार आणि नोकऱ्यांची हमी देणारा नेता शोधतील. आणि तिसरा मुद्दा पर्सनल फ्रीडम आणि क्लायमेट चेंज. तज्ञांच्या म्हणण्यानुसार या पिढीला पर्यावरणाची, हवामान बदलाची आणि स्वतःच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची जास्त चिंता आहे. विचारसरणीत ही पिढी जास्त लिबरल आणि प्रॅक्टिकल असल्याचं दिसून येतं. ही पिढी केवळ राजकीय आश्वासनांवर टाळ्या वाजवणारी नाहीये, तर स्मार्टफोनवर 2 मिनिटात नेत्यांच्या दाव्यांचं गुगलवर फॅक्ट चेक करणारी आहे. जर कोणी नेता खोटं बोलत असेल तर त्याचा व्हिडिओ लगेच कट करून मीम बनवला जातो आणि तो काही तासातच लाखो लोकांपर्यंत पोहोचतो आणि यातूनच ते आपलं राजकीय मत बनवण्याचा निर्णय घेतात. भारतीय राजकारणात एक अलिखित नियम होता. वडिलांनी ज्याला मत दिलं, पोरगाही गुपचूप त्याच पक्षाला मत देणार. पण 2029च्या निवडणुकांमध्ये सध्याच्या वातावरणाचा परिणाम बघता जेन झी अशा ब्लाइंड लॉयल्टीला बळी पडणार नाही. कारण जेन झीची ही भाषा आणि त्यांच्या संकल्पना या निवडणुकांच्या पारंपरिक पद्धतींपासून वेगळ्या आहेत. आता महत्त्वाचा मुद्दा, हा सगळा माहोल बघून जर तुम्हाला वाटत असेल की 2029 मध्ये तरुण खरोखरच देशाचं राजकारण बदलून टाकतील, तर या नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर नजर टाकल्याशिवाय हे चित्र पूर्ण होणार नाही. कागदावर हे 38 कोटींचे आकडे खूप मोठे वाटतात, पण प्रत्यक्षात चित्र वेगळं आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकांचे आकडे बघितले तर तुम्हाला दिसेल की कागदावर त्यावेळी देशात साधारण 37.7 कोटी जेन झी लोकसंख्या होती. पण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार त्यातले फक्त 21 कोटी मतदार नोंदणीकृत होते. त्यातल्या त्यात 18 ते 19 वयोगटातील जे फर्स्ट टाइम वोटर्स होते त्यांचा डेटा हा अजून वेगळा आहे. भारतात या वयोगटात जवळपास 4.9 कोटी तरुण हे मतदान करण्यासाठी पात्र होते. पण मतदार यादीत नाव किती जणांनी नोंदवलं? फक्त 1.8 कोटी. म्हणजे जवळपास 3 कोटी तरुण मतदान केंद्रावर पोहोचलेच नाहीत. आपला देश तरुणांचा देश आहे, त्यामुळे मतदारांमध्ये तरुणांचा टक्का वाढत असेल असं वाटू शकतं, पण सत्य त्याच्या अगदी उलट आहे. भारताचा मतदार राजा हळूहळू म्हातारा होतोय. 1988 मध्ये 18 ते 29 वयोगटातील मतदारांचा वाटा एकूण मतदारांच्या 38% होता. 2024 मध्ये तो घसरून 30.1% आलेला दिसतो. आणि संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2029 मध्ये हा आकडा आणखी घसरून 27.8% येईल. म्हणजे लोकसंख्या म्हणून जेन झी सगळ्यात मोठी पिढी बनेल, पण प्रत्यक्षात मतदान करणाऱ्यांच्या रांगेत त्यांची टक्केवारी कमी होताना दिसून येते. आता मतदान करणं एवढं का महत्त्वाचं असतं आणि त्यावर संपूर्ण सत्ता कशी बदलते याचं उदाहरण द्यायचं असलं तर आपल्या समोर येतो महिलांचा मतदानातील सहभाग. 1962च्या निवडणुकांमध्ये महिलांचं मतदान फक्त 46.6% होतं, तर पुरुषांचं 63.3% होतं. पण गेल्या 60 वर्षात महिलांनी आपली वोटिंग पॉवर वाढवली. त्यांनी मतदान करणं सोडलं नाही. 2019 मध्ये भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदा महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीनं पुरुषांना मागे टाकलं. 2024 मध्ये सुद्धा महिलांचं मतदान 65.8% होतं, तर पुरुषांचं 65.5%. याचा परिणाम काय झाला? जेव्हा महिलांनी भरघोस मतदान करायला सुरुवात केली तेव्हा सगळ्याच राजकीय पक्षांची धावपळ उडाली. प्रत्येक राज्यात लाडकी बहीण, थेट बँक खात्यात पैसे, बसमध्ये मोफत प्रवास, गॅस सिलेंडरवर सबसिडी अशा महिला केंद्रित योजनांचा पूर आला. पक्षांना महिलांचा विचार करणं भाग पडलं, कारण त्यांना समजलं होतं की आपल्या मतदानाच्या टक्केवारीत सर्वाधिक मतदान करणारा वर्ग महिलांचा आहे.
त्यामुळे तरुणांना जर चेंज मेकर बनायचं असेल तर मतदानातील टक्केवारी ही वाढवावी लागेल एवढं मात्र नक्की। बाकी तुम्हाला काय वाटतं, 2029 मध्ये खरोखरच जेनझी गेम चेंजर ठरतील का? देशाचा नवा पंतप्रधान ठरवण्यात या 38 कोटी तरुणांचा वाटा किती असेल, की पुन्हा एकदा जुनीच राजकीय समीकरणं जिंकतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओ चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।